जय हो, जय हो. आज यायचं का आम्ही? हा या ना. चपला इथे काढतो. हो, कोणी घेऊन यायला जाणार? जय हो, जय हो. अरे 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 अरे, काय अवस्था झाली बघा. गृहलक्ष्मी घरात नसली ना की हे असं होतं. चहा पण तुम्हाला स्वतःच्याच हाताने करून घ्यावा लागतो ना. जेवणाची तर म्हणजे जेवणाचे हालच असतील ना तुमच्या. का तुम्हाला माझ्या हातचा चहा चालणार नाहीये का? आणि ही नानकटाई पण बेकरीत पॅक होते, त्यासाठी गृहलक्ष्मीची गरज नाहीये ना. फार हुशार हो तुम्ही बाबाजी, केवढे हुशार आहे. तुमच्याशी बोलताना ना मला असं वाटतं की मी टेबल टेनिस खेळतोय आणि मी शॉट मारल्या मारल्या तुमचा रिटर्न फटका लगेच तयार असतो. द्या द्या द्या, सावकाश. वास तरी बरा आहे हो. मनोजराव, म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. अगदी मनापासून उत्तर द्या हा तुम्ही. म्हणजे तुमच्या मनात मला स्थान आहे का हो? म्हणजे मी थोडा तरी आवडतो का हो तुम्हाला? हो म्हणजे नाही नाही, म्हणजे अगदी लगेच मी विश्व सुंदरीची स्पर्धा जिंकलोय आणि लगेच माझ्या डोक्यावर मुकुट ठेवायची गरज नाही हो. फक्त थोडंच स्थान आहे की नाही एवढं कळलं मला. जय हो. जय हो, जय हो. बिस्किट घ्या ना. आता तुम्ही एवढं प्रेमाने देताय म्हणून मी घेतोय. पण मला गोड खायचे नाहीये ना म्हणून परत ठेवतोय. राग मानू नका. तुमचा मान राखला हो. बाबाजी बघा, हसल्यावर हा माणूस कसा गोड दिसतो. फक्त तुमची ही दाढी आहे ना, ती थोडी ट्रिम केलीत ना तर तुमचं गोल्डन स्माइल सगळ्यांना दिसेल. खरंच सांगतो. अच्छा, म्हणजे माझं हसणं किती सुंदर आहे हे सांगण्यासाठी आला होतात का आज? फार हुशार आहात हो तुम्ही मनोजराव. तुम्ही खरंच फार हुशार आहात माहितीये. म्हणजे तुमच्या या हुशारीमुळेच तुमचं नुकसान होत आहे. हा जो तुमचा एकटेपणा, तुमची चिडचिड जी होते ना, ती तुमच्या या हुशारीमुळे. काय आहे, आसपासची सगळी माणसं अशी बेअकली वाटायला लागतात हो. आमच्या घरी पण असं एक उदाहरण आहे, पण आता त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. नाहीतर हा सगळा प्रॉब्लेम ना तुम्ही अति हुशार असल्यामुळे झालाय हो मनोजराव. इंटरेस्टिंग. ऐकावं असं वाटतं तुमचं बोलणं. जय हो बाबाजी. बाबाजी यांना माझं बोलणं इंटरेस्टिंग वाटतंय हो. जय हो. बरं का मनोजराव, म्हणजे राग मानू नका, पण तुमच्या या हट्टीपणावर, एकटेपणावर एक उपाय आहे बरं का माझ्याकडे. कोणता? मन मोठं ठेवा हो मनोजराव. मनाचा मोठेपणा हवा. जय हो. तुम्हाला सांगतो, अहो मी सुद्धा ना आधी तुमच्यासारखाच गरम डोक्याचा होतो हो. म्हणजे ना आम्ही पण वेगळे झालो होतो हो, मी आणि माधवी. म्हणजे त्या वेगळ्या झाल्या होत्या, मी माझ्याच घरी होतो, पण त्या निघून गेल्या होत्या हो. ह्या तुमच्यासारखाच माझा स्वभाव असल्यामुळे चिडका. पण आता आम्ही एकत्र आहोत की नाही? आहोत की नाही? चित्राने बघा कसं एकदा तुम्हाला माफ करून टाकलं आणि त्या घरी आल्या होत्या. तसंच तुम्ही ही 4 पावलं जरा मागे या हो आणि त्यांना प्रेमाने घरी घेऊन या. बघा तुमचे सगळे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह होतील. जय हो, जय हो. हे बघा, मी 4 पावलं मागे गेलो होतो. ज्या दिवशी ती तुमच्याबरोबर पिकनिकला आली होती ना, त्या दिवशी मी तिला देसाईवाडीतून परत नेण्यासाठी आलो होतो. पण त्या दिवशी ना मला कन्फर्म झालं की तिला माझी गरज नाहीये. ती तिथेच खुश आहे. म्हणून मी तिला या लग्नाच्या बंधनातून मुक्त करून घटस्फोट देण्याचं ठरवलं. मनोजराव, मी काय तुमचं झालं असेल तर तुम्ही निघू शकता.